नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या आनंदाला मिळणार एक्सटेन्शन. निवृत्तीचे वय 60 करण्याच्या हालचाली सुरू. 22 एप्रिलच्या बैठकीतून सकारात्मक संकेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. मात्र याबाबत सरकारच्या मान्यतेची अंतिम मोहर कधी उमटणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. असे झाल्यास निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांना आणखी 2 वर्ष एक्सटेन्शन मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी नुकतेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी लेखी आश्वासन देऊन सरकारने हा संप मिटवला होता. त्यानंतर 22 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवर शासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. निवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून यावर अनुकूल निर्णय घेण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. याच संपाच्या वेळी सरकारकडून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना 15 दिवसात जारी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा टप्प्याटप्प्याने लाभ देण्यासाठी ही सरकार सकारात्मक आहे. तसेच आरोग्य विमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र काही संवेदनशील मुद्द्यांवर केंद्र शासनाच्या धोरणांमुळे निर्णय घेणे शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि PFRDA कायदा रद्द करणे यासारख्या मागण्यांचा स्पष्ट नकार देण्यात आला आहे.